पुण्यतिथी आहेत तुमच्या भागात? शिवसेना प्रमुखाची आठवण येत नाही असा कोणताही दिवस आमच्या आयुष्यातून जात नाही. आज ज्या सन्मान आम्हाला मिळतोय किंवा आम्ही ज्या पदावर आज आहोत त्याचे सर्वस्वी जर कुणी आम्हाला तयार केलं असेल ते शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे. शिवसेना प्रमुखाच्या अनेक आठवणी आमच्याकडे आहेत. त्यांच्याबरोबर आम्ही मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यामध्ये दौरे केलेले आहेत. त्यांनी दिलेलं जे काही प्रेम आहे ना तो आजकालचा राजकारणी कोणीही देऊ शकत नाही, हे आमचं ठाम मत आहे. मुलासारखा सांभाळ करणारा नेता म्हणून त्यांची ख्याती होती. मी आताच आमच्या कार्यकर्त्यांना सांगितलं, शिवसेना प्रमुख जेव्हा दौऱ्यावर यायचे सभा संपल्यानंतर त्यांचे ड्रायव्हर त्यांचे इतर सहकारी सर्व जेवले की नाही हे पहिले आवर्जून पाहायचे, नंतर ते जेवायला बसायचे. आणि म्हणून एक कौटुंबिक वातावरणामध्ये संघटना चालवणारा नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. आजही आपण बघा, देशातला कोणताही नेता विरोधी पक्षातला का असेना परंतु शिवसेना प्रमुखाच्या विरोधात कधीही चकार शब्द उच्चारत नाही. हेच शिवसेना प्रमुखाचं मोठेपणा आहे. म्हणून आज आम्हाला त्यांची मनापासून फार आठवण होते. जर शिवसेना प्रमुख असते तर या देशामध्ये एक वेगळी क्रांती झाली असती आणि हा हिंदुत्वाचा भगवा आणखीन मानाने फडकला असता, डौलाने फडकला असता, एवढंच सांगू शकतो. जर शिवसेना प्रमुख असते तर आता जे 2 शिवसेना झाल्या ते झालं नसतं, काहीच नसतं झालं. शिवसेना प्रमुखाची जी कॅपॅसिटी होती, त्यांचे निर्णय घेण्याची क्षमता, एकदा निर्णय घेतला नो चेंजेस, एकदा भूमिका ठरवली कधी बदल नाही. आणि म्हणून ते असताना आमच्यासारख्या कार्यकर्त्याची हिंमत शक्यच नाही. म्हणून शिवसेना फुटण्याचा किंवा शिवसेना वेगळं होण्याचा हा कधीच प्रयत्न झाला नसता. दुःख होतं आजही या गोष्टीचं, आजही दुःख होतं. शिवसेना प्रमुख हवेच, तरी आम्ही त्यांच्या आठवणीच्या जोरावर आम्ही त्यांना विसरत नाही आणि त्यांनी दिलेल्या मार्गावरच चालण्याचा आमचा सर्वांचा प्रयत्न असतो. 2 शिवसेना झाल्या याचंही दुःख होतं. 2 शिवसेना झाला याचं निश्चित दुःख होतच ना. जर ऐकलं असतं तर काय झालं असतं. आज काँग्रेस त्यांना सोडून जाते, राष्ट्रवादी त्यांच्याबरोबर नाही. मग थोड्याशा सत्तेसाठी तुम्ही केलेलं राजकारण आज तुम्हाला कुठं घेऊन गेलंय. आम्ही तुमच्यापासून दूर झालो, ते आमच्यापासून दूर झाले आणि ही भावना प्रत्येक शिवसैनिकाची मनामध्ये आहे. परंतु जे झालंय आता त्याच्यापासून माघार नाही, ही भूमिका आता सर्वांनी ठरवलेली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणुका आहेत म्हणजे आता ज्या होत आहेत त्यामध्ये संभाजीनगर जिल्ह्यामध्ये कुठेही महायुती झाल्याचं दिसतच नाहीये. सगळे एकमेकांच्या विरोधातच निवडणूक लढत आहेत असं सध्या तरी चित्र आहे. वरिष्ठ नेत्यांशी या बाबतीमध्ये आमचं बोलणं झालेलं आहे आणि त्यांनी सगळ्यांनीच, मग देवेंद्र फडणवीस असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील की अजितदादा असतील, लोकल लेवलवर तुम्ही निर्णय घ्यावा असं त्यांनी सूचित केलेलं आहे. संभाजीनगरमध्ये निश्चितच शिवसेनेची जास्त ताकद आहे. 6 आमदार आहेत, भाजपचे 3 आहेत आणि मग यामध्ये थोडी तडजोड व्हायला अडचण निर्माण झाली होती. म्हणून आम्ही त्यांनाही सांगितलं शक्य तो आमदारांच्या लेवलला त्यांनी तो निर्णय घ्यावा आणि युती होत नसेल तर आपल्या विरोधात आपले दुश्मन आहे असं समजून निवडणूक लढवू नये आणि चांगल्या पद्धतीने काही का असेना शिवसेनेचा आणि या महायुतीचा भगवा या नगरपालिकेवर फडकावा यासाठी प्रयत्न करावे. आम्हाला जाणून एक पोस्ट केलेली आहे त्यात तुम्ही फडणवीस ज्यावेळेस येतात तुम्ही माईक वगैरे लावतात तर सन्मान गहाण ठेवला असं त्यांनी त्यात लिहिलेलं आहे आणि ते उद्धव ठाकरेंसाठी कधी उभे राहत नव्हते ते आता दुसऱ्या मुख्यमंत्र्यांसाठी माईक वगैरे लावत आहेत असं त्या व्हिडिओमध्ये त्यांनी उल्लेख केलेला आहे. आता त्यांना ह्या बारीक सारीक गोष्टी काढण्याचं त्यांना थोडं मोह झालेला आहे. स्टेज इकडचं तिकडं करणं म्हणजे लाचारी पत्करणं असा त्याचा अर्थ होत नाही. या लाचारांना त्याची कल्पना नाही. यांना काय काय लाचारी करतायत याची जर मी आठवण करून दिली तर त्यांना पळता भुई थोडी होईल. आणि म्हणून मुख्यमंत्र्यांचा सन्मान राखणं ही लाचारी नसते, त्यांना केलेलं ते सहकार्य असतं. तुम्ही पाहिलं असेल मुख्यमंत्री स्वतः म्हणतो अरे नको म्हणून, आणि हे एकमेकाची असलेलं जवळकीक ही आम्ही ती दर्शवत होतो. याच्यामुळं कोणत्या प्रकारची लाचारी झाली, आम्ही काहीतरी आता मुख्यमंत्र्यांच्या पुढे मागे काही करतो असं नाहीये. मुख्यमंत्रीच्या
नेतृत्वात आम्ही काम करतो, म्हणून हे करायला आम्हाला कोणतंही लाज किंवा असे वाटण्याचं काही कारण नाही. त्याखाली ते असं म्हणतात की उद्धव ठाकरे यांच्या सभेला पाहुण्यासारखे तुम्ही त्यावेळेस येत होते, पण आता सीएम आले तर तुम्ही अहो आम्ही जेव्हा शिवसेनेत होतो त्या टायमाला हे चड्डीमध्ये होते. यांनी आम्हाला शिवसेना शिकवू नये. त्याच्याच वार्डामध्ये शाखा उद्घाटन करताना ते चड्डीमध्ये होतं 8वीला. त्याच्यानंतर भाजपचा एक दौरा करून आलेले आहेत. ते भाजपमध्ये युवाचे ते काही पदाधिकारी सुद्धा होते आणि म्हणून आपण फार निष्ठावंत आहोत अशा गप्पा त्यांनी तरी मारू नये. सुप्रिया सुळेंचं असं म्हणणं आहे की खासदारांचं संसदेमध्ये, खास करून महिला खासदारांचंही संसदेमध्ये शोषण होतं, मात्र त्याचे प्रकार वेगळे आहेत, पण शोषण होतं. सुप्रिया सुळेताईंनी अशा पद्धतीचं वक्तव्य करणं चुकीचं आहे. महिलाचा सन्मान किंवा महिलांना आदर हा नेहमी लोकसभेमध्ये दिला गेलेला आहे किंवा इतर ठिकाणी सुद्धा, आणि म्हणून त्यांचं शोषण होईल असं कृत्य जर कुणाकडून जर घडलं तर त्याचे परिणाम काय होतात हे सर्वांना त्याची जाणीव आहे. म्हणून महिलांवर कधीही शोषण करणे किंवा त्यांना दाबण्याचा प्रयत्न कोणताही आमदार, खासदार किंवा कोणी लोकप्रतिनिधी करत नाही. त्यांचा सन्मान ठेवण्याचीच भूमिका आमच्या सर्वांची आहे. एखाद्या संसद रत्न सातत्यानं पुरस्कार मिळालेल्या एखाद्या महिलेनं अशा पद्धतीचं वक्तव्य करणं गांभीर्याने घेतलं पाहिजे. गांभीर्याने घेतलं पाहिजे आणि त्यांच्यावर जर असं कोणी जर असं आरोप करताना जर कोणी असे वर्तन केलं असेल तर त्याची माहिती निश्चितच त्यांनी पंतप्रधान त्यांच्या जवळ आहेत, लोकसभा अध्यक्ष आहेत, त्यांच्याकडे त्यांची तक्रारही केली पाहिजे आणि त्याला जर असा कोणी निघालाच तर त्याला त्याची सजा सुद्धा भेटली पाहिजे. लाडक्या बहिणींना केवायसी कंपल्सन केलेलं आहे. अजून 1 कोटीपेक्षा जास्त महिलांचं केवायसी झालेलं नाही आहे. 18 तारीख लास्ट डेट आहे. या लोकांना आता मदत मिळणार नाही. वारंवार आपण त्याच्यामध्ये तारीख वाढवतोय कारण की अनेक बोगस लाभार्थी तयार होत आहेत किंवा त्याचा फायदा घेतात अशा तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत. म्हणून योग्य त्या महिलांना ते मदत मिळाली पाहिजे, त्यांना ते सहकार्य गेलं सरकारकडून झालं पाहिजे, ही त्याच्या मागची भूमिका आहे. आणि वारंवार तारीख वाढवल्यानंतर जर केवायसी होत नसेल तर मग ते त्या ज्यांना करायचं नसेल तर ते त्याच्यापासून वंचित राहतील. मुंबईचे डबेवाले आता शिवसेना उद्धव ठाकरे यांच्यापासून दुरावले आहेत. त्यांनी एक पत्र पाठवलं आहे त्यांना, तुम्ही जे आम्हाला प्रॉमिसेस केले होते ते पूर्ण केले नाही, त्यामुळे तुम्हाला अखेरचा राम. डबेवाला, मुंबईचा डबेवाला हा तिथलच्या कामगारांचा किंवा अधिकाऱ्यांचा एक जवळचा सहकारी आहे. गरम जेवण वेळेवर पोहोचवण्याचं काम त्यांनी अहोरात्रपणे केलेलं आहे आणि त्यांनी जेव्हा त्यांना पाठिंबा दिला होता त्या टायमाला ज्या का त्यांच्या छोट्या छोट्या मागण्या, अशा काही मोठ्या मागण्या नव्हत्या, परंतु त्याच्याकडे केलेला कानाडोळा, उभाठा गटांनी प्रत्येकाकडेच कानाडोळा केलेला आहे, कुणाचीच मागणी पूर्ण केली नाही. म्हणून निवडणुकीच्या काळामध्ये 5-25 लोकांना आश्वासन देणे आणि निवडणूक झाल्यानंतर ते विसरणे हा त्यांचा स्वभाव झालेला आहे. म्हणून आज डबावाल्यांनी त्यांना रामराम केला. खऱ्या अर्थानं त्यांनी ओळखून घेतलंय की या उभाठाकडून मराठी माणसासाठी काही होणार नाही याची त्यांना खात्री झालेली आहे. ठाकरेंवर गुन्हा दाखल केलेला आहे. त्यांनी एकदा पुतळ्याचं उद्घाटन केलं, त्याच्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर त्यांच्यावर गुन्हा दाखल केला असा आरोप होत आहे. सगळेच नेते असे कार्यक्रम करतात, मग जमावबंदीचे हे जे गुन्हे आहेत त्या नेत्यांवर का नाही, फक्त आम्ही ठाकरेंवरच का? नाही ना, सर्वांवर झाले पाहिजे. आचारसंहितेचा भंग करणं कुणालाही त्याच्यातून सूट नाही. कोणताही नेता असेल, कोणत्याही पक्षाचा असेल, त्याला आचारसंहितेचं पालन करणं बंधनकारक आहे. आणि असं जर कोणी करत असेल तर तिथलचा असलेला कलेक्टर किंवा तिथलचा असलेला आरोप याला ते पूर्णपणे अधिकार हे निवडणूक आयोगाने दिलेले आहेत आणि त्याची अंमलबजावणी त्यांनी केली पाहिजे. कुणालाही हेतुपुरस्कार कुणावर गुन्हे दाखल करणं योग्य नाही. मला जी काँग्रेस समजते ती काँग्रेस संपणारी नाही. गांधी नेहरू यांचा विचार स्वीकारणारी ही काँग्रेस आहे, ती जिवंत राहील असं शरद पवार म्हणाले. बिहार पराभव. जी पूर्वी काँग्रेस होती नेहरू गांधींची किंवा इंदिरा गांधींची, ती काँग्रेस आता राहिली नाही. शरद पवारांनी त्यांच्याबरोबर केलेलं काम हे त्या टायमाला काँग्रेसच्या मोठे नेते ज्याला म्हणतात त्यांच्याबरोबरच होतं. आजकालचे नेते ज्या पद्धतीने बालिशप्रमाणे वागतायत त्यामुळे काँग्रेस दर दिवशी रसातळाला चाललेली आहे आणि त्यांच्याकडे पाहण्याचा जनतेचा जो कौल होता
तो सगळा मागे जात गेलेला आहे. प्रत्येक निवडणुकीमध्ये पराभव हे काँग्रेसचं समीकरण झालेलं आहे. पुण्याचा जो जमीन गैरव्यवहार प्रकरण होतं त्याच्यामध्ये आता अहवाल सादर होणार आहे. विभाग स्तरावर चौकशी करण्यात आली आहे, मात्र सादर होत नाही. टाळाटाळ होतंय की काय, की सादर होईलच? नाही, सादर होईलच. मुख्यमंत्र्यांनी त्याच्यात निर्देश दिलेले आहेत. अहवालाची जी काही प्रत आहे ती डायरेक्ट मुख्यमंत्र्यांकडे दिल्या जाईल आणि मुख्यमंत्री त्याच्यावर योग्य तो निर्णय घेतील किंवा आपल्या माध्यमातून जनतेला सांगतील. शेवटचा प्रश्न आहे, महारवतनाची जमीन लागली असा आरोप एकनाथ खडसे यांच्यावर झालेला आणि याबाबतचे पुरावे काही संघटनांनी दिलेले आहेत. सगळ्या ह्या गोष्टीच्या चौकशी ज्यांची तक्रार प्राप्त होईल महसूल मंत्र्यांकडे त्यांच्यावर कारवाई केली जाईल. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.